गुरु एक प्रारंभ, एक शुभमुहूर्त, बोबड्या बोलीतून कोऱ्या पाटीवर धुळाक्षरी गिरवण्याचा, आईचे बोट धरून जग जाणून घेण्याचा. गुरु एक प्रेमळ हात, आपल्या पाठीवरचा एक दृढ आत्मविश्वास, मन, मेंदू, मनगट आणि पावलाला कुबड्या विना शर्यत जिंकण्याचा. गुरु एक प्राणांतिक शपथ, एक बिकट वहिवाट, यशस्वी उड्डाणाची, गरुड होऊन अवघे आकाश पंखावर तोलण्याची. गुरु एक स्वाध्याय, एक सशक्त परिपाठ स्वयं अध्ययनाचा, निरंतर मूल्य शिक्षणाचा, पशुत्वावर मात करून केवळ माणूस म्हणून जगण्याचा. गुरु एक साक्षात्कार, एक गर्भसंस्कार, अजन्म संघर्ष करण्याचा, अभिमन्यू होऊन चक्रव्यूह भेदण्याचा. गुरु एक डोळ श्रद्धा, मातीचा पुतळा करून जीवन विद्या मिळवण्याची, सर्व पळवाटा टाळून एकलव्य होण्याची. गुरु एक परिपूर्ण भारतीय संस्कार, एक चैतन्याचा संचार, मनुष्याला पूर्णत्व प्रदान करणारा, एक दिव्य परिस्पर्श, आयुष्याचे सोने करणारा. गुरु तर काहीच करत नाही आमच्यासाठी. जर गुरु काही करत असेल तर तो आमचा वैरी आहे, कारण त्याचं प्रत्येक करणं आम्हाला गुलाम बनवून जाईल. त्याच्या करण्यावर तुम्ही अवलंबून राहाल, कुणाच्या करण्यानं मोक्ष नाही घडणार. गुरु काही करतच नाही, गुरु तर तुम्हाला एक रिक्त स्थान देतो. गुरु तर आपली उपस्थिती तुमच्यासमोर उघडून टाकतो, स्वतःला खुलं करून टाकतो. गुरु हे तर एक द्वार आहे, द्वारात तर काही नाही असत, भिंत देखील नाही असत. द्वाराचा अर्थच रिक्त असा आहे, तुम्ही त्यातून अंतर्यामी जाऊ शकता. जर तुम्ही घाबरला नाही, जर तुम्ही विचार वगैरे नाही केला, तर द्वार हळूच तुम्हाला बोलावत आहे. तुम्ही पाहिलंय का की उघडं द्वार हे एक आमंत्रण आहे. तुम्ही उघड्या द्वाराजवळून गेलात तर त्याच्याकडे पाहून तुम्हाला आत जावंसं वाटतं. जर तुम्ही धाडस केलं आणि उघड्या द्वाराचं आमंत्रण स्वीकारलं तर गुरुद्वारा बनून गेला, मग त्याच्याद्वारे तुम्ही प्रवेश करून जाता. गुरु काही करत नाही. गुरु हा एक कॅटॅलिटिक एजंट आहे. त्याची उपस्थिती काही करते. गुरु काही नाही करत, आणि उपस्थिती तेव्हाच काही करू शकते जेव्हा तुम्ही करू द्याल ना, तुम्ही संधी द्याल, तुम्ही अवसर द्याल, तुम्ही आपला ताठा सोडाल, तुम्ही स्वतःला थोडं शिथिल कराल, स्वतःला विश्रामात सोडाल. जे आहे ते तर तुमच्या अंतर्यामी आहे. गुरुच्या उपस्थितीत तुम्हाला त्याचा ठाव लागू लागतो. तो कस्तुरी मृग धावत राहतो, पण एका क्षणाला तो कोसळतो आणि स्वतःची मान स्वतःच्या पोटात घालतो, आणि तेव्हा त्याला त्याच्या स्वतःचा सुगंध प्राप्त होतो. हा जो गंध तुम्ही गुरुमध्ये पाहता, तो गंध तुमच्या स्वतःमध्ये आहे. हा जो सूर तुम्ही गुरुमध्ये ऐकता, तो सूर तुमच्या स्वतःमध्ये असता. तो तुमच्या झोपलेल्या प्राणांचा सूर असतो. फिरा अपनी ही गंध से अंध कस्तुरा, वन वन उत्स का अज्ञान, बन गया वैध का संधान. त्या मृगाला मारणारा शिकारीत कुठेतरी दडला आहे. हरिण त्याच्या हाती अचानक सापडतं. हरिण आपलाच गंध शोधायला निघालं होतं. तुम्ही देखील न जाणो किती शिकाऱ्यांचं सावज बनला आहात. कधी धनाचं सावज बनलात, कधी पदाचं, कधी प्रतिष्ठेचं. न जाणो किती बाण तुमच्यात शिरले आहेत, आणि तुम्ही स्वतःला शोधत भटकंती करता आहात. आपल्याच गंधाचा ठाव नाही, धावपळ करता आहात. उगाच जगातले हजारो बाण शिरताहेत आणि तुमच्या हृदयाची चाळणी करून जात आहेत. सद्गुरूचा इतकाच अर्थ आहे की ज्याच्या उपस्थितीत तुम्हाला कस्तुरी कुंडल बसे हा ठाव लागेल, ती तुमच्या अंतर्यामी वसलेली आहे. फक्त इतकंच करावं लागेल की संपूर्ण समर्पण करावं लागेल. संपूर्ण समर्पण असेल तर गुरु तुमच्या सोबत आहे. जी थोडीशी जीवन ऊर्जा राहिली आहे ती तुम्ही चिता जाळण्याच्याच कामी आणाल की दिवाही लावायचा आहे. विचार वगैरे खूप झाला, आता साऱ्या ऊर्जेला समर्पणात वाहू द्या. त्याच्या जवळ जा, त्याच्या निकट जा, त्याच्या उपस्थितीचा अनुभव घ्या आणि अंतर्यामीची ज्योत प्रज्वलित करूया. जय हो, मंगल हो, जय हो.